नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या 8 दिवसाच्या कालखंडापासून आपण दुःख, यातना, संताप, असंतोष यासारख्याच बातम्या पाहत होतो. एक प्रकारची आपल्यामध्ये नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. एक दिलासादायक बातमी घेऊन आलेला आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी ती एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे, आनंद देऊन जाणार आहे. बातमी काय आहे? तर कला, क्रीडा, संगीत आणि हस्तकला या शिक्षकांसाठी. कोणती बातमी आहे? तर जवळजवळ 18,000पेक्षा जास्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे आणि जेवढ्या काही जागा रिक्त आहेत त्या साधारणतः 10 जुलैपर्यंत पोर्टलवरती अपलोड करण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच एक दिलासादायक बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर न्यूज चॅनल चालू केला असेल तर नुकतंच न्यूज चॅनलवरती एक ब्रेकिंग न्यूज येत आहे, जी तुम्हाला या संपूर्ण घडामोडीकडे लक्ष वेधित करणारी आहे. काय आहे? तर माध्यमिक शाळेत आता कला, क्रीडा, संगीत शिक्षक यांची भरती होणार आहे. शाळांच्या पटसंख्येनुसार आता नवे शिक्षक मिळणार आहेत आणि जवळजवळ 18,000 शिक्षकांची ही भरती केली जाणार आहे कला, क्रीडा आणि हस्तकला शिक्षकांसाठी. आजचं वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातमी प्रसिद्ध झालेली आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत. काय आहे ती बातमी? मोठी बातमी, माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत शिक्षकांची भरती आणि राज्यात 18,000 शिक्षकांची भरती. रिक्त पदे अपलोड करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदत दिली गेलेली आहे. बरोबर आहे. खाजगी माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत व हस्तकला शिक्षकांची भरती होणार आहे. बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच कालावधीपासून क्रीडा शिक्षक असेल, कला शिक्षक असेल, संगीत शिक्षक असेल, हस्तकला शिक्षक असेल, ही भरती थांबलेली होती. अनेक वर्षापासून त्या शिक्षकांमध्ये एक प्रकारची नाराजी किंवा एक प्रकारचं नैराश्य आलं होतं. वेगवेगळ्या माध्यमातून ते व्यक्त होतानाही दिसत होतं आणि नक्कीच आता त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी असणार आहे. खाजगी शाळांमधील आता कला, क्रीडा, संगीत व हस्तकला शिक्षकांची भरती होणार आहे. साधारणतः 250 पटसंख्येसाठी एक कला आणि क्रीडा शिक्षक, 500 पटसंख्येसाठी कला व क्रीडा अशी 2 पदे आणि 750 पटांच्या शाळेत कला, क्रीडा, संगीत किंवा हस्तकला शिक्षक भरले जाणार आहेत. 1000 पटसंख्येच्या शाळांमध्ये कला, क्रीडा, संगीत, हस्तकला अशी 4 पदे भरली जाणार आहेत. बघा, क्रायटेरिया दिला गेलेला आहे. साधारणतः किती पटसंख्या असेल तर किती कला, क्रीडा शिक्षक भरले जाणार आहेत त्यांची माहिती दिली आहे. त्यामध्ये 250 असेल, 500 असेल, 750 असेल आणि 1000 असेल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली गेलेली आहे. नक्कीच एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. खाजगी माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत व हस्तकला शिक्षकांची भरती होणार आहे. साधारणतः 250 पटसंख्येसाठी एक कला शिक्षक किंवा एक क्रीडा शिक्षक, 500 पटसंख्येसाठी कला व क्रीडा अशी 2 पदे भरली जातील. 750 पटांच्या शाळेत कला, क्रीडा, संगीत किंवा हस्तकला शिक्षक भरता येणार आणि 1000 पटसंख्येच्या शाळेमध्ये कला असेल, क्रीडा असेल, संगीत असेल आणि हस्तकला असेल अशी 4 पदे भरता येतील अशी माहिती दिली गेलेली आहे. कला, क्रीडा शिक्षकांना बीएडचा, तर कला, संगीत, हस्तकला शिक्षकांना डीएडचा स्केल मध्ये सुद्धा दिलंय, ज्यामध्ये क्रीडा शिक्षकांना बीएडचा स्केल, संगीत, हस्तकला शिक्षकांना डीएडचा स्केल मिळणार आहे. बरोबर. पुढे दुसरीकडे खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदासाठी 100 गुणांमधून सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांची निवड होईल. संबंधित संस्थेला मुलाखतीतून उमेदवाराला 10 गुण देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तसेच पवित्र पोर्टलवरील उमेदवारांच्या कागदपत्रावरून शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व टीईटीतील मिळालेल्या गुणांच्या आधारावर 90 गुण दिले जाणार आहेत. बघा कशा पद्धतीने ज्यावेळेस मुलाखत होईल आणि
कशा पद्धतीने ती निवड केली जाईल, गुणांची विभागणी दिसते आपल्याला इथं. उमेदवारास टीईटीतून 75 गुण, व्यावसायिक अर्हतेसाठी 8 व शैक्षणिक अर्हतेनुसार 7 गुण मिळतील. त्यातून सर्वाधिक गुण मिळालेला उमेदवार त्या संस्थेत शिक्षक म्हणून निवडला जाईल. खाजगी संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 50 शाळा तथा संस्थांच्या प्राधान्यक्रम भरता येणार आहे. हे तर आपल्याला माहिती आहे, बरोबर. 50 इच्छुक उमेदवारांना 50 शाळा तथा संस्थांना प्राधान्यक्रम भरता येणार आहे. झेडपी शाळांमधील त्या पदांना पात्रता ठरवणार. आता याच्या त्यातलीच एक बातमी दिली गेलेली आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका शाळांच्या प्रत्येक केंद्रास एक कला क्रीडा शिक्षक मिळणार आहे. या पदांसाठी मंजुरी मिळाली आहे, पण त्या पदांची पात्रता अजून निश्चित झालेली नाही. बीएड की डीएड पात्रता असलेला शिक्षक घ्यायचा, त्यांना टीईटी बंधनकारक राहणार का, यावरती अभ्यास सुरू आहे. पुढील शिक्षक भरतीस ही पदे भरली जातील असेही अधिकाऱ्यांमार्फत सांगितलं गेलेलं आहे. नक्कीच एक दिलासादायक बातमी आहे. आता सध्या न्यूज चॅनल वरती सुद्धा तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मध्ये, हेडलाईन मध्ये तुम्हाला ही बातमी येताना दिसेल. बऱ्याच दिवसापासून रखडलेली ही कला, क्रीडा, संगीत आणि हस्तकला शिक्षकांची भरती सरते शेवटी संपन्न होताना दिसत आहे. शिक्षकांसाठी एक प्रकारची सुवर्ण संधी आहे. आता 18,000 शिक्षकांची भरती म्हटलं गेलेले, बघूयात त्यामधील किती ती भरती प्रक्रिया संपन्न होते. 10 जुलै पर्यंत मुदत दिली गेलेली आहे. जेवढ्या काही जागा रिक्त आहेत त्या पवित्र पोर्टल वरती अपलोड करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे गेली 2 वेळा आणि आत्ताची तिसरी अशी साधारणतः 3 वेळा मुदतवाढ दिली गेलेली आहे पवित्र पोर्टल वरती जागा अपलोड करण्यासाठीची. 2 प्रकारचे निर्णय आपण मागे पाहिलं गेलं होतं. त्यामध्ये पहिला नियम, ज्या संस्थांमध्ये वाद आहेत अशा संस्थांची पवित्र पोर्टल वरती कशा पद्धतीने माहिती अपलोड करायची, ती भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची, शासन निर्णय आलाय. त्यामुळे तेही जागा अपलोड होणार आहेत. त्यानंतर मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनुकंपा तत्वावरच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या पहिल्या अपलोड भरून घ्यायच्यात, त्यांचे प्रस्ताव पाठवायचेत आणि मगच त्या रिक्त जागा पोर्टल वरती किंवा रोस्टर अपलोड करायचे अशी माहिती देखील दिली गेलेली आहे. एक उदाहरणादाखल आपण एका जिल्हा परिषदांची ती पत्रक सुद्धा पाहिली गेली. माहिती नक्की दिलासादायक आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर या महत्त्वपूर्ण बातमीसह, या दिलासादायक बातमीसह इथंच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटला. गुड बाय अँड टेक केअर.